दिवशी गोंधळ झाल्यानंतर जी वरात निघते ती कुठली वरात निघते? जोगवा. किती घरामध्ये जोगवा घेतला जाते? 5. तर मंडळी तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर युट्यूब चॅनल होती तुम्हाला सर्वांना स्वागत आहे. मंडळी आज आहे ना परीची हालत, आणि या हल्दीमध्ये होणार आहे तो म्हणजे गोंधळ, आणि गोंधळ झाल्यानंतर होणार आहे तो म्हणजे जोगवा. तर चला मंडळी बघूया की जोगवा कशा प्रकारे करतात ते. हे सर्व आहे ना तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहे. कारण गोंधळ हा बरेच प्रकारे केला जातो. एक असतो तो म्हणजे जागरण गोंधळ, दुसरा असतो म्हणजे गोंधळ, आणि तिसरा असतो तो म्हणजे लग्नाचा गोंधळ, आणि चौथा असतो तो म्हणजे संसाराचा गोंधळ. तर चला मंडळी बघूया की गोंधळ आणि जोगवा कशा प्रकारे होत आहे ते. तर चला मंडळी करतो व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी आता थोड्याच वेळात आहे ना देवाचं गोंधळ होणार आहे. तर त्यासाठी आहे ना देवाची मूर्ती चालवलेली आहे. जागा पण पाहिजे ना. तांदूळ ठेवलं रे मानकर तुझी पोरी नाती मंडळी गोंधळ्यांनी आहे ना पाहिजे तसा गोंधळ केला नाही, त्याच्यामुळे गोंधळाची व्हिडिओ आहे ना आपण टाकणार नाही आहोत. तर चला मंडळी आता थोड्याच वेळात आहे ना जोगवा निघणार आहे. तो कसा निघतोय ना ते आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. तर चला मंडळी बघूया. नवरी मुलीच्या कोण आपण? आत्या. मग आता हळदीच्या दिवशी गोंधळ झाल्यानंतर जी वरात निघते ती कुठली वरात निघते? जोगवा. मंडळी ही जी वरात निघेल ना तिला जोगवा बघतात. कुठं पूर्ण गावभर फिरणार, अख्खे गावभर फिरून डबल आहे ते मंडपामध्ये येणार. नंतर मग काही तेलवण वगैरे असणार आहे का काय असणार? तेलवण पडणार. आणि तेव्हा गेट वगैरे करून सगळ्या करवल्या रेडी झाल्यात. काही क्लासतात, काही कॅमेऱ्यामध्ये येतात. ही पण आहे इकडे. आता तयारी करून आल्यात. किती टाइम लागला? नाही का? 1 तास 2 तास? 1 तास. 1 तास लागला. हे 1 तास लागला यांना. कमी मग अर्धा तास बोल. नावाचं सांगा. तुझ्या कोण? करवल्या मेन. म्हणजे बुटा पालवाला मोकल्या या उद्या. किती मागणी?
अंदाज 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 10,000. 10,000. ओके. 10,000ची मागणी असणार आहे. किती जणी असणार आहो? भरपूर सिस्टर सगळे तुमची दोघांची किती? आमची दोघांची हा. 1,000, 2,000, 3,000. ओके. वाटणीला येईल. आता उंबर बांधायला घेणार आहेत का? ओके. तर मंडळी इथे बघताय तुम्ही काही ठिकाणी आहे ना लग्नाच्या दिवशी उंबर बांधतात, तर यांच्याकडे आहे ना हळदीच्या दिवशी उंबर बांधला जातोय. प्रत्येक ठिकाणी आहे ना रीतिरिवाज थोडेसे अलग अलग बघायला भेटतात आपल्याला. इथे बघा मंडळी गोंधळ झाल्यानंतर जी भवानी असते ना त्या भवानीचाच गेटअप केलेला आहे. तर मंडळी आता उंबर बांधून झालेलं आहे, तर आता जोगवा मागण्यासाठी वरमाईच्या डोक्यावरती आहे ना या नारळाच्या वाटीसारखा आहे ना तो दिला जाईल. तर बघताय मंडळी आपल्या आगरी कोळी समाजामध्ये आहे ना काही ठिकाणी वरमाई काढली जाते, तर इथे आहे ना जोगवा काढलेले. तर चला आता नाचण्या गाण्याची मजा घेऊया आणि धम्माल करूया. आता जोगवा आहे ना साईबाबा मंदिरानंतर आलेला आहे. तर आता कुलदेवचा पाठी आता जोगवा येणार आहे. इथे बघाय खंडोबा देव आहे, वैरी देव आहे, तुळजा भवानी आहे, गावदेवी आहे आणि बापदेव आहे. प्रत्येक मूर्तीला आहे ना तेलवण केलं जातं इथं.
तर मंडळी आता आपला जोगवा आहे ना शंकर महादेवाच्या मंदिरामध्ये आलेला आहे.
अंडा देते. किती घरामध्ये जोगवा घेतला जाते? 5. तर मंडळी प्रत्येक ठिकाणी आहे ना 7 किंवा 5 ठिकाणी घेतला जाते. आणि जोगवा बघताय तुम्ही पिठाचा किंवा तांदळाचा म्हणजे धान्याचा घेतला जाते. बहीण आहे का? आत्यासला एक आत्यासला गावात दिली.
तर चला मंडळी आता जोगवा मागून झालेला आहे तर चला आता वरमाईला आपण घरात येतो. मला जाम दमलेली आहे वरमाय. तर मंडळी बऱ्याच ठिकाणी आहे ना गोंधळ हा लग्नाच्या दिवशी केला जातो, तर यांच्याकडे आहे ना हल्दीच्या दिवशी गोंधळ केला जातो. तर चला मंडळी, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.